माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्तानं काँग्रेसच्या वतीनं मुंबईत सद्भावना संकल्प दिवस मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्याला उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनीही हजेरी लावली होती। यात उद्धव ठाकरे यांनी गळ्यात काँग्रेसचं उपकरण घातल्याचं पाहायला मिळालं। यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला। मुंबईत काँग्रेसचा सद्भावना संवाद मेळावा संपन्न झाला। मात्र या मेळाव्यादरम्यान काही कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी करत गोंधळ घातल्यानं नाना पटोले चांगलेच संतप्त झाले। काही कार्यकर्ते काही नेत्यांच्या नावानं घोषणा देत होते, त्यामुळे नेत्याचा नारा दिला तर त्या नेत्याचं तिकीट आम्ही कापू असा दमच भडकलेल्या पटोलेंनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला। भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। रायगडचे धैर्यशील पाटील यांना भाजपनं राज्यसभेची उमेदवारी दिली आहे। धैर्यशील पाटील यांनी 2023 मध्ये शेकापमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता। एक वर्षापूर्वी भाजपमध्ये डेरे दाखल झालेल्या धैर्यशील पाटील यांना भाजपनं राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतलाय। सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापू लागलंय। शिवसेना शिंदे पक्षाचे संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांनी मेळावा घेऊन महायुतीतून माढा इथून लढण्याची इच्छा व्यक्त केली। मुख्यमंत्र्यांकडून माढा विधानसभेची उमेदवारी मागणार असं शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांनी सांगितलंय। गोंदिया शहरात राज ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री असे होर्डिंग झळकले। राज ठाकरे गोंदिया दौऱ्यावर आहेत, त्यामुळेच कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी जोरदार बॅनरबाजी केली। राज ठाकरे पहिल्यांदाच गोंदिया जिल्ह्यात येत आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे। परभणीचे ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटील यांचे खंदे समर्थक अप्पाराव वावरे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत। त्यांच्यासोबत 25 गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य हे देखील शिंदे गटात प्रवेश करणार आहेत। वावरे परभणी विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्यानंच ते शिंदे गटात प्रवेश करतात। सिंधुदुर्गमधील सावंतवाडीत भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे पक्षाचे नेते रामदास कदम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं। या आंदोलनात जोरदार घोषणाबाजी करत कदम यांच्या पुतळ्याला जोडे मारण्यात आले। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल कदमांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले। विधानसभेच्या कामकाजावर तसंच विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतीमधील कर्मचारी तसंच सेवानिवृत्त कर्मचारी आणि कंत्राटी कामगार संघटनांनी हा निर्णय घेतलाय। प्रलंबित मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांचा। पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या निवासस्थानी ईडीनं धाड टाकली। बांदल यांच्या 2 घरांमधून ईडीला तब्बल 5,60,00,000 रुपयांची रक्कम आढळून आल्याची सूत्रांची माहिती आहे। तर 5 आलिशान गाड्या, 1 कोटी रुपये किमतीची 4 मनगटी घड्याळं आढळल्याचंही समजतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्यात 2 वेळा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत। मोदींच्या हस्ते 25 ऑगस्टला जळगावमध्ये लखपती दीदी कार्यक्रम पार पडणार आहे, तर 30 ऑगस्टला मोदींच्या हस्ते वाढवण बंदराचं भूमिपूजन सुद्धा पार पडणार आहे। बदलापूर आणि कळव्यातील घटनेबाबत कडक कारवाईचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले। अशा घटना वारंवार घडू नये यासाठी नियमावलीही कडक करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। जी 24 तास मुख्यमंत्र्यांशी फोनवरून संवाद साधला तेव्हा त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कारवाईत विलंब झाला। या प्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिले। बदलापूरमधील घटना दुर्दैवी आहे। या प्रकरणी आवश्यक ती कारवाई वेगानं सुरू आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। या प्रकरणी एसआयटी मार्फत तपास केला जाणार आहे। आयजी दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। बदलापूरच्या घटनेची तात्काळ दखल घेतल्याचं शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं। गुन्हेगारावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली। तसंच संबंधित सर्व दोषी अधिकाऱ्यांना केवळ निलंबित न करता बडतर्फ करावं अशी मागणी गृहमंत्र्यांकडे करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। बदलापुरातील नामांकित शाळेत सफाई कामगारानं 4 वर्षाच्या 2 चिमुकल्यांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी राज्य महिला आयोगानं गंभीर दखल घेतली आहे। यातील आरोपीला अटक करण्यात आलेली आहे, गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसंच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करण्यात आली आहे।
बदलापूरमधील घटनेला जबाबदार असणाऱ्या सर्व आरोपींवर कठोर कारवाई होईल असं आश्वासन रुपाली चाकणकर यांनी दिलं। तसंच अशा बहुतांश घटनांमध्ये परप्रांतीय आरोपी असल्याचंही त्या म्हणाल्या। तर शाळांमधील मुलींच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष न करता यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। नराधमाला फाशीची शिक्षाच होणार, आरोपी कोणत्याही परिस्थितीत सुटणार नाही असं चित्रा वाघ यांनी सांगितलं। तसंच राज्याचे गृहमंत्री आणि गृह खाते अत्यंत सक्षम असल्याचंही त्यांनी सांगितलं। बदलापूरमध्ये 2 शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणात उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर जोरदार आसूड ओढला। या प्रकरणात भाजप कार्यकर्ता असला तरीही कारवाई करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे। तर मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे। बदलापूर प्रकरणी आदित्य ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे। महाराष्ट्रातील प्रलंबित शक्ती विधेयकाला लवकर मान्यता द्या, तसंच बलात्काराला दहशतवाद्यासारखी वागणूक द्या अशी मागणी त्यांनी केली। तसंच बदलापूर प्रकरणी जलद निष्पक्ष न्याय हीच आमची अपेक्षा असल्याचं मत आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत व्यक्त केलं। बदलापूरच्या घटनेवरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली। मागच्या 7 वर्षात महिला अत्याचाराच्या घटना सर्वाधिक वाढल्यात। खरा सत्तेचा मोह नसेल आणि गृहमंत्री म्हणून वारंवार अपयशी ठरत असतील तर देवेंद्र फडणवीस राजीनामा का देत नाहीत असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला। बदलापूरच्या घटनेचा काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी निषेध नोंदवला। 4 वर्षाच्या मुलीवर जर असा अत्याचार होत असेल तर शर्मेनं मान खाली घालण्याची वेळ आपल्यावर आली आहे। या घटनेवरून गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी खासदार शिंदे यांनी केली आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पोलीस आयुक्त डुमरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली। बदलापूर घटनेत पालकांना बसवून ठेवलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचं निलंबन करण्याची मागणी त्यांनी केली। 3 महिन्यात प्रकरण फास्ट ट्रॅकमध्ये चालवून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली। बदलापूर स्थानक परिसरात आंदोलकांनी अनेक वाहनांची तोडफोड केली। यात बदलापूर स्थानकाबाहेरील एका एसटी बसचीही तोडफोड करण्यात आली आहे। सुदैवाने या तोडफोडीत कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र एसटी बसचं मोठं नुकसान झालं। बदलापूरमध्ये चिमुरडींवर झालेल्या विनयभंगाच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे पक्ष राज्यभरात निषेध आंदोलन करणार आहे। त्याचाच भाग म्हणून शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वात बदलापुरात मोर्चा निघणार आहे। तर मुंबईतही विभागवार निषेध आंदोलन केलं जाणार आहे। घर खरेदीदारांना उत्तम गुणवत्तेची घरं मिळावी यासाठी प्रवर्तकाला क्वालिटी अश्युरन्स सर्टिफिकेट सादर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे। आर्थिक वर्ष अखेरीस ते महारेराला सादर करावं लागणार आहे। तसंच संकेतस्थळावरही हे प्रसिद्ध करणं बंधनकारक करण्यात आलं आहे। त्यामुळे घर खरेदीदारांना चांगल्या गुणवत्तेची घरं मिळण्यास मदत होणार आहे। शिवसेना शिंदे गटातील ठाण्याचे नगरसेवक बालाजी काकडे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। तब्बल 20 ते 25 मिनिटं बंद दाराआड चर्चा करण्यात आली। काकडे यांनी लातूर ग्रामीणमधून उमेदवारीची मागणी केली। नगरसेवक काकडे यांनी जरांगे यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या। सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंचे भाऊ अशोक मुंढे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। अंतरवली सराटी येथे भेट झाली। यावेळी दोघांमध्ये 20 मिनिटं चर्चा झाली। अशोक मुंढे हे गेवराई मतदारसंघातील ताडसोन्ना या गावचे रहिवासी आहेत। ते गेवराईतून इच्छुक असल्याची चर्चा आहे। बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ मालेगावमध्ये मोर्चा काढण्यात आला। हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी रामसेतू पुलावर ठिय्या दिला। यावेळी आंदोलकांनी जय श्रीराम अशी घोषणाबाजी केली। मोर्चात महिलाही मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या। नाशिक शहरातील दंगलीची चौकशी करण्याची सर्वच पक्षांनी पोलीस आयुक्तांकडे मागणी केली आहे। 16 ऑगस्टला नाशिकच्या दूध बाजार इथे 2 गटात हाणामारी झाली होती। या प्रकरणी सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेत दोषींवर कारवाईची मागणी केली। आज भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे। काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी भारत बंदला पाठिंबा दिलाय। अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण करण्यास विरोध करत हा बंद पुकारण्यात आलाय। तर SC/STला दिलेल्या अधिकाराचं संरक्षण व्हावं यासाठी आपण भारत बंदला समर्थन देत असल्याचं राऊत यांनी सांगितलं।
पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर महाराष्ट्र वीज कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं। कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्यावं अशी मागणी आंदोलकांनी केली। 24 ऑगस्टला ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खासगी निवासस्थानाबाहेर बेमुदत आमरण उपोषण करू असाही इशारा आंदोलकांनी सरकारला दिलाय। पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं। एमपीएससी परीक्षेची तारीख पुढे ढकलण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं। एमपीएससी आणि बँकिंगची परीक्षा एकाच दिवशी आहे, त्यामुळे विद्यार्थी दोनपैकी एक परीक्षा देऊ शकणार नाहीत। त्यामुळेच एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। अहमदनगरच्या शेवगाव बस स्थानकात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। स्थानकाचं बांधकाम गेल्या 6 ते 7 वर्षापासून संथ गतीनं सुरू आहे। पावसाळ्यात प्रवाशांचे आणि विद्यार्थ्यांचे साचलेल्या पाण्याच्या डबक्यामुळे हाल होत आहेत। याचा निषेध नोंदवत संजय नांगरे यांनी पाण्यानं साचलेल्या खड्ड्यात बसत चिखलानं अंघोळ केली।